नागर कॅसल. मनालीमधील प्रसिद्ध स्थळांपैकी एक हा एक किल्ला आहे. नगर किल्ला ही एक ऐतिहासिक वास्तू आहे जे की पूर्वीच्या काळातील स्थापत्यशास्त्राच्या भव्यतेचा पुरावा आहे. 15व्या शतकात कुल्लूचा राजा सिद्धसिंग यांनी बांधलेला हा किल्ला हिमालयन आणि युरोपियन वास्तुकलेच्या उत्तम मिश्रणासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, अतिशय एवढं सुंदर मंदिर आहे ना, खूप छान मंदिर आहे हे वालं, आणि पूर्ण दगडांचं आहे. इकडे सगळी मित्रांनो आहे ना, घर असे लाकडाचे आहेत बघा, सगळी लाकडाचं तुम्हाला काम पाहायला भेटेल. बघा मित्रांनो, चक्रा राजमाता हमें आशीर्वाद अमरेंद्र बाहुबली यानी मैं. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा आपल्या मनालीमधला डे 2 आहे, जे की आज आपण नागर कॅसलला जाणार आहे. तिकडे पॅराग्लायडिंग प्लस रिव्हर राफ्टिंग सुद्धा आहे. ते आपण बघूयात कोण कोण करतंय, कोण असेल तर बघूयात. बाकी 2-3 मंदिर सुद्धा आहे, ते पण आज कव्हर करायचे आहेत. सकाळचे 10 वाजले आणि अजून सुद्धा मित्रांनो दुकानं बंद आहेत बघा, आणि थंडी मित्रांनो खूप आहे इकडं. आणि व्ह्यू आहे. सकाळी ब्रेकफास्टला सँडविच आणि पराठे होते, खूप छान होते मित्रांनो. सकाळी व्ह्यू सुद्धा खूप मस्त आलं होतं. मी सकाळी लवकर उठलो होतो 8 वाजता, त्यामुळे नॉर्मल नजारे टिपले. जे काय मित्रांनो होईल ते तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे. आज आपल्या मनाली मस्त डे 2 आहे, तर चला वरती जाऊयात. मित्रांनो, आमच्या हॉटेलच्या बाहेर चहाचे स्टॉल सुद्धा आहेत, जे की नॉर्मल दुकान सुद्धा आहेत. हे बघा अशा प्रकारे खूप पब्लिक जायला लागले. हे अशी दुकान आहेत, काही दुकान उघडलीत, काही दुकान नाही उघडले. हे दुकान मित्रांनो हे लवकर उघडतं कारण की ते चहा भेटतो. आणि हे आपल्या हॉटेलच्या बाहेर एक हॉटेल आहे, जे की अशा प्रकारे मोठं वालं. एप्पल एप्पल है ये कि मार्च अप्रैल तक ये खराब नहीं होता. फर्स्ट सेब है ये. पेड़ से निकला हुआ क्या? हाँ, सेब क्या कहाँ निकलना, पेड़ से ही होता है ना बेटा. अभी सीजन नहीं है, पेड़ पे नहीं मिलेगा. अच्छा अच्छा, पेड़ मैंने ना है निकाल के रखा हुआ है. देखो 20 रुपये क्या होता है. नहीं, अरे ये देखो, इसका नहीं कुछ होता, खुद भी लगाना नहीं ऐसा लगता है. ऐसा ही दे दो ना, ऐसा ही बड़ा वाला. दादी माँ हमारी ये. सो मित्रांनो, आता आपण इथे वरती आलोय नागर कॅसलच्या इथे. तिथे मित्रांनो आजी होती, जे की 70-80 वय असेल, आणि मस्त लाकडांची फुलं फळे विकतात. त्यांना मी भेटलो मित्रांनो, खूप मस्त वाटलं. ह्या वयात सुद्धा ते काम करतात, तर इन्स्पायर होतो मित्रांनो मी या लोकांच्याकडूनच. थोडे फोटो काढले नाही. आता आपण चाललोय पुढं नागर कॅसल तिकडे, जे की पुढे आहेत. हे बघा अशा प्रकारे लोकेशन आहे, आणि असे डोंगर आहे तिकडले बर्फाचे. चला, हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे सर्व तुम्हाला ठिकाणी अशी दुकानं पाहायला भेटतील, जे की हे अशा आहेत थंडीचे. तुम्ही मित्रांनो पूर्ण मनालीमध्ये कुठेही जावा, तुम्हाला सर्व ठिकाणी अशी दुकानं पाहायला भेटतील, जसं की स्वेटर्स, खायला प्यायला, नॉर्मल स्ट्रीट फूड वगैरे सर्व. इथं मित्रांनो बोर्ड सुद्धा आहे बघा, इंटरनॅशनल रिव्हर मेमोरियल ट्रस्ट काहीतरी, हिमालया ऑफ नेक्लॉथ रिचेस असं. इथे मॅप सुद्धा आहे, जे की बघा जे फिरण्याचे स्पॉट आहेत ते इथे लावलेले आहेत असे. आतमध्ये मित्रांनो विले आहेत, कॅफेस आहेत,
तिथे चार्जेस असतात, एंट्री चार्जेस काहीतरी पर पर्सन 150-200 रुपये घेतात. पण मित्रांनो व्ह्यू तुम्हाला खूप सुंदर गावणार बघायला, त्यासाठी ते बनवले गेलं आहे. हे बघा झाडं कशी आहेत. इथे मित्रांनो आतमध्ये विला कॅफे सर्व आहे, पण इथं पर पर्सन 150 रुपये एंट्री असते चार्जेस. पण तुम्हाला व्ह्यू मित्रांनो खूप छान बघायला भेटणार. फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी जे रील्स बघतो आपण इंस्टाग्रामवरती ते असं नसतं. जे प्रायव्हेट विला प्लस कॅफेजमध्ये बनवलेलं असतं, पैसे देऊन चांगले व्ह्यू घ्यायला अशा प्रकारे आहे. बघा मोबाईल बाकीचे कुठे गेलेत. बघा मित्रांनो किती सुंदर दिसतंय ना. तुम्ही मित्रांनो नागरमध्ये वरती आल्यावरती वरती असा रोड गेलाय, तिथे तुम्हाला अशा कोरीव मूर्त्या पाहायला भेटतील, जे की बघा किती सुंदर आहेत. पहिले लोकांनी कोरलेलं आहे थिंक अशा प्रकारे. 2 टच लिहिले इथं अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो बघा. तर मित्रांनो आता आपण वरच्या ज्या मूर्ती होत्या त्या कोरीव बघितल्यात. आता आपण इथं सरळ नागर कॅसल बघायला जाणार आहे, जे खाली ओल्ड इंग्रजांनी बनवलेलं काहीतरी टेम्पल आहे ना. कॅसल म्हणजे महल. हा महल आहे, त्यात आपण बघायला जायचं आहे. तर ते बघून मग आपण पुढे दुसरे पॉईंट कव्हर करायचे. पॅराग्लायडिंग करायला जाणार आहे. यो हा पॅराग्लायडिंग करायचंय, जे की हे लोक करणार आहेत. त्यांच्यावर मी माझा मोबाईल देणार आहे, बघा कसं होतंय. चला तुम्ही जर मित्रांनो आला तर तुम्हाला असे बरेच इथं फूड खायला भेटतील, जे हॉटेल सुद्धा आहेत, रेस्टॉरंट. हे काय म्युझियम आहे, एक्झिबिशन हॉल. हे बघा मित्रांनो नागर कॅसलच्या मित्रांनो जे आहे त्या समोर जे असं छोटं मंदिर आहे, जे की आतमध्ये हा असा वरतून रोड जातो आणि ते असं मंदिर आहे, जुनं मित्रांनो मंदिर आहे. ते तुम्हाला मी आतून जाऊन दाखवतो. बघा हे बघा, हे अशा प्रकारे मित्रांनो मंदिर आहे. हे बघा टक्कोली, हे अशा प्रकारे मित्रांनो मंदिर आहे, जे की नागर कॅसलच्या बरोबर पुढे, जे की वरून असा रोड जातो आणि असं खाली मंदिर आहे. किती छान आहे बघा मित्रांनो आर्किटेक्चर. पहिल्या लोकांची मंदिरे कशी आहेत बघा, पूर्ण लाकडाचं आहे. खूप मित्रांनो छान वाटतंय. पुढे हे इथे एक मंदिर आहे असं दगडांचं, पाया पडूयात. खूप मित्रांनो छान मंदिर आहेत. हे बघा हे सुद्धा एक पिंड आहे, आय थिंक वाघ आहे हा. ते खूप छान आहे. बघा मित्रांनो कशी मंदिर आहेत. पूर्ण दगड आहेत, दगडांची मंदिर. आपल्या महाराष्ट्रात ते सुद्धा दगडांची मंदिर आहेत, पण अशी नाहीत. हे नॉर्मल स्ट्रक्चर वेगळं आहे, पण हे बघा किती छान दिसतंय. अशी कौलांची घरं, कोकणात कशी असतात घरं, हे सेम अशी घर आहेत मित्रांनो. अतिशय एवढं सुंदर मंदिर आहे ना, खूप छान मंदिर आहे हे वालं, आणि पूर्ण दगडांचं आहे. हे बघा मित्रांनो इथं पायाचे ठसे आहेत, जे की देवादेवतांचेच काहीतरी असेल. इकडं पण नॉर्मल आहे. हे बघा देवीच आहे अशा प्रकारे. बघा कसं आहे, किती छान वाटतं ना. आणि मेन मंदिर आहे हे देवीचं मंदिर. देवीचं का देवाचं मित्रांनो मंदिर आहे. साईडला 2-3 मूर्त्या सुद्धा आहेत, जे की अशा प्रकारे मित्रांनो अतिशय सुंदर मंदिर आहे. हे बघा कसं कोरीव काम आहे. हे बघा छान मित्रांनो. CCTV सुद्धा आहे इथं, अतिशय सुंदर. हे बघा तुम्हाला मी मित्रांनो दाखवतो अजून. हे असं ते काय, हे बघा मित्रांनो किती सुंदर आहे. लाकडांचं पूर्ण जुन्या काळातलं आहे, जुन्या काळातलं पूर्ण लाकडाचं आहे पूर्ण. आपल्या मित्रांनो महाराष्ट्रात अशी मंदिर नाही आहेत, थोडीच मंदिर आहेत. पण तुम्ही जर हिमालयामध्ये आला, जर मनालीमध्ये तुम्हाला असे पाहायला भेटतील वेगवेगळी ठिकाणे, जे की खूप सुंदर आहेत. बघ कसं आर्किटेक्चर आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी काही सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो, ते नक्की बघा.
तर आपण ते आता मंदिर बघून आता सरळ नागर कॅसल ते बघायला निघालं, जे की ते पण सुद्धा खूप जुनं मंदिर आहे. इकडं सगळी मित्रांनो आहे ना, घर असे लाकडाचे आहेत बघा. सगळी लाकडाचं तुम्हाला काम पाहायला भेटेल. 100 80% सगळी घरी लाकडाचे आहेत आणि सगळ्या घरांना तुम्हाला लाकड पाहायला भेटेल. काही घर आहेत फक्त हे आता सिमेंटची बनवलेत. हे बघा इथं पण मंदिर आहे गावातलं कोणतं तरी. हे बघा मित्रांनो चक्रा पहिल्या काळातला. आणि इथून दिसतोय हा नागर कॅसल, जे की खूप जण आहे मित्रांनो. बघा किती जण आहे आणि किती छान व्ह्यू दिसतो इथून. पूर्ण बर्फ आहे तिकडं साईडला. ही लोक अशी पोरं इथं वरती करतात मित्रांनो. 100 80% पूर्ण घरं म्हणजे पूर्ण घरांना लाकडाचं काम आहे. सगळ्या घरांना लाकडांनी इतकी लाकडं मजबूत नाही काढली तेव्हा कोरीव काम केलं आहे पहिलं जुनं. बघा किती छान व्ह्यू दिसतोय. खरंच मित्रांनो फिरण्यासारखी जागा आहे. फक्त मित्रांनो सोलो पाहिजे. तर तुम्ही ग्रुपमधून आला तर तुम्हाला नेमकेच पॉईंट फक्त कवर करायला भेटणार, जे तुम्हाला दादरला दुसरं काय नाही भेटणार. जर तुम्ही पर्सनली सोलो ट्रॅव्हलिंग जर करत असाल तुम्हाला खूप मजा फिरायला आवडेल. तुम्ही स्वतः ठरवू शकता कुठं जायचं काय नाही. तर अशा प्रकारे हे बघा माझ्यापुढं नागर कॅसल किती छान दिसतंय ना. चला बघा हे आत्ता केले डेव्हलप, ह्याचा भाग पडला आहे बघा. घाल तोंडात घाल माझ्या. मित्रांनो पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे नागर कॅसल. चला आणि ही माझी वाली. चलो नागर कॅसल घूमने 9 to 6 फिर खुला रहेगा. राजमाता हमें आशीर्वाद अमरेंद्र बाहुबली यानी मैं. हा बघा मित्रांनो कशा खोपड्या ठेवल्यात, जे की शिंग आहे ती यांगची आहेत. याकची शिंग आहेत बघा आणि लाकडाच आहे आणि याकची शिंग आहे. बघा कसं वाटतं ते हरणाच आहे मला वाटतं वरचं, जे की नागर कॅसलमध्ये जे की महाराजाचं कुठलं तरी महल आहे. तुम्हाला मी आज जाऊन दाखवतो. चला कसं बनवलंय बघा मित्रांनो. नागर कॅसल मनालीमधील प्रसिद्ध स्थळांपैकी एक हा एक किल्ला आहे. नगर किल्ला ही एक दगड आणि लाकडापासून बनलेली एक भव्य ऐतिहासिक रचना आहे. हा किल्ला राजा सिद्धसिंग यांनी 1460 मध्ये युरोपियन आणि हिमालयन स्थापत्यकलेच्या प्रभावी मिलाप वापरून बांधला होता. या परिसरात धार्मिक महत्त्व असलेली 3 लहान मंदिरे आहेत. 1846 मध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण कांगडा आणि कुल्लू शिखांकडून ताब्यात घेईपर्यंत नगर किल्ला शाही निवासस्थान आणि राज्य मुख्यालय म्हणून वापरला जात होता व 1460 मध्ये राजा सिद्धसिंह यांनी तो बांधला होता. राजा ज्ञानसिंह यांनी तो पहिला सहाय्यक आयुक्त मेजर यांना तोफांसाठी विकला. किल्ल्याच्या उत्तरेकडील भागात जिना व फायरप्लेस आणि चिमणी बसून युरोपियन जीवनशैलीत रूपांतर करण्यात आले. नंतर त्यांनी ते सरकारला विकले. जेव्हा ते न्यायालय म्हणून वापरले जात होते 1947 मध्ये ब्रिटिशांच्या जाण्याने न्यायालयीन कामकाज बंद पडले व 1978 मध्ये नगर किल्ल्याचे विश्रामगृहात रूपांतर करण्यात आले. आणि अलीकडेच हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळ HPTDC द्वारा चालवल्या जाणाऱ्या हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले. तर मित्रांनो अशा प्रकारे हे नागर कॅसल आहे, जे की पूर्ण लाकडांचं आणि दगडांचं आहे. किती मित्रांनो सुंदर आहे बघा. पर्सन मित्रांनो 50 रुपये तिकीट आहे, जे की सकाळी 9 to 6 चालू असतं. आणि हे नागर कॅसलमध्ये आहे. वरती नागर गाव आहे. नागर कॅसल हे इथं एक मंदिर आहे आणि त्याच्या खाली एकच मंदिर आहे, तुम्हाला मग दाखवलं. आणि अशा प्रकारे इथं लोक आलेत बघा किती. खूप मित्रांनो पब्लिक आले. किती सुंदर आहे बघा. हे बघा पूर्ण हे दगडांचं आहे. हा बघा मेरल. सो मित्रांनो मागाशी आपण नागर कासोलमधून निघाल्यानंतर आता आपण पोचलोय कुल्लूमध्ये, जे की इथल्या जागेचं नाव आहे जिरी. तर इथं मित्रांनो आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली. आता इथं माझे ग्रुपवाले रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंग करणार आहेत, जे की पर पर्सन रिव्हर राफ्टिंगचे 2000 रुपये आहेत आणि पॅराग्लायडिंगचे 3500 रुपये, जे की आपल्याला या डोंगराच्यावरती नेणार आणि तिथून पॅराग्लायडिंग करणार. तर रिव्हर राफ्टिंगला मित्रांनो त्या साईडला नेणार आणि रिव्हर राफ्टिंग करणार. तर अशा प्रकारे इथं गाडी थांबवली. अशा प्रकारे हा एरिया आहे.
ज्या नदीमध्ये मित्रांनो रिव्हर राफ्टिंग करणार त्या नदीचं नाव आहे ब्यास पार्वती असं त्या नदीचं नाव आहे अशा प्रकारे. तर बघूयात मित्रांनो ते सर्व करणार आहेत, आपण पण जाऊयात. माझी तर काही इच्छा नाही आहे खास, ते जर करणार असतील तर बघूयात त्याचं नॉर्मल शूट बीट घेऊ. चला जाऊयात. हा असा एरिया आहे पार्किंगचा. किती मित्रांनो छान लोकेशन आहे बघा. हे व्हाईट डोंगर सेमला आता सारखं फील यायला लागलाय. चला हे असं बाथरूम सुद्धा आहे बघा. चला जाऊयात काय होते बघूयात. सो मित्रांनो आम्ही 10 जण होतो. 10 मधले 7 जण गेलेत डबल पॅकेजवाले, म्हणजे पॅराग्लायडिंगवाले आणि रिव्हर राफ्टिंगवाले. ते दोन्ही पण करणार ऍक्टिव्हिटी. आणि आम्ही 3 जण, मी शैलेश आणि रितेश, ते आम्ही फक्त रिव्हर राफ्टिंग करणार आहे. तर बाकीचे मित्रांनो पुढे गेलेत. आम्ही आता एक कार येणार आहे आम्हाला, त्यातून आम्ही जाणार आहे. सुंदर असं वेदर झाले तुम्ही बघू शकतात. ते बघा माझ्या मागे लँडस्केप. तर बघूयात मित्रांनो वेट करत कधी कार येते बघूयात आणि जाऊयात. सो मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेत आणि अजून सुद्धा आम्हाला ती कार घ्यायला नाही आलेली. कारण मित्रांनो सीन असा झाला आहे की आमच्यासोबत जे 7 जण होते त्यांचे डबल म्हणजे ॲडव्हेंचर होते, जसं की पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंग. तर त्या दोघांनी सगळं केलं आहे ऑलरेडी, पण ते सर्व झाल्यावरती आम्हाला ते घ्यायला येणार होते. पण आता ऑलरेडी संध्याकाळी 6 वाजलेत, तर आता काही मतलब नाही मित्रांनो सर्व करण्यात. तर आमचं आपल्याला असं झालं आहे की आम्ही परवा दिवशी रिटर्न येताना इथूनच येऊ, तेव्हा आम्ही सर्व करणार आहे. तर ते लोक मित्रांनो यायला लागलेत. आता मित्रांनो करायला काय नाही, पण अंधारची मजा नाही येणार आणि रिव्हर राफ्टिंग तर पाण्यात होणार आहे, तर एवढी काय मजा पण नाही येणार आहे. तर बघा ते लोक कधी येतात काय. अशा प्रकारे हे वेदर आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि इकडे मित्रांनो अंधार लवकर पडतो. मुंबईला 7 वाजे तरी पण लाईट असते मस्त, पण इकडे मित्रांनो तसं नाही. इकडे 5:30 वाजे ना बरोबर थंडी चालू होते मजबूत आणि लाईटसुद्धा जाते. तर आता नुसते 6 वाजलेत, बघत कधी लोक येतात ते. अशा प्रकारे मी ते का रेस्टॉरंटच्या इथं आलो आहे, जे की हॉटेलचं नाव आहे रेस्टॉरंट पार्टी हॉल. हे अशा प्रकारे हॉटेलचं नाव आहे. तर बघत काय होते. तर मित्रांनो अशा प्रकारे रेस्टॉरंट आहे, जे की आता मी ते चाय घेतो कारण की थंडी वाजायला लागली मजबूत. बघत काय होतंय. हे बघा असं रेस्टॉरंट आहे. कुठे बसतो मी? इथं बसतो, इथे चाय पितो आता. मित्रांनो जेवढं स्टँडर्ड हॉटेल तेवढे चायचे रेट जास्त. म्हणजे मागाशी मी चहा पिला तिथे 20 रुपये होता आणि आपल्या मुंबईला तर 10 रुपयाला भेटतो, 5 रुपयाला भेटतो. इथे मित्रांनो चहा 30 रुपयाला. 30 रुपयाला जेवढं स्टँडर्ड हॉटेल तेवढे महाग चाय. बघू आता कशी येते. ओंकार 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 अशा प्रकारे मित्रांनो चाय मस्त अद्रकचा मारा दिलाय. तिखट लागतोय चहा, तिखट लागतोय आणि पाणी आहे नुसतं. दुधाचा चहा आहे का पावडरचा चहा काय माहिती, तिखट लागतोय. तर मित्रांनो चहा पिलाय आता गरमागरम. थंडी कमी वाजायला लागले. जाऊयात आपण आपल्या गाडीपाशी.